अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपण किती दिवसात करू शकतो आणि ते कसे करावे, त्याचे नियम काय आहेत, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. चला तर मग श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर बघा, आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण जे आहे ते 3 दिवस, 7 दिवस, 21 दिवस असे देखील करू शकतो. आता 3 दिवसाचं जर तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्हाला रोज 7 अध्याय, पहिल्या दिवशी 7, दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढील 7, तिसऱ्या दिवशी त्याच्या पुढील 7 असे 21 अध्याय पूर्ण 3 दिवसामध्ये करायचे आहेत. ही झाली 3 दिवसाची सेवा. म्हणजे 3 दिवसात तुमचं स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण होतं. आता 7 दिवसाचं पारायण कसं करायचं तर बघा, रोज तुम्हाला 3 अध्याय असे 7 दिवसापर्यंत वाचायचे आहेत. म्हणजे तुमचं 7 दिवसामध्ये एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जे आहे ते पूर्ण होतं. आता 21 दिवसाची जी सेवा आहे, 21 दिवसात पारायण करायचं कसं तर दररोज एक अध्याय असं आपल्याला 21 दिवस 21 जे अध्याय आहेत ते पूर्ण करायचे. म्हणजे पहिल्या दिवशी एक अध्याय, 21व्या दिवशी 21वा अध्याय. हे झालं तुमचं स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण. अशा प्रकारे तुम्ही 3, 7, 21 दिवसाचं जे स्वामी चरित्र सारामृत याचं एक पारायण आहे ते करू शकतात. आता पारायण करताना कोणकोणत्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर बघा, तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करणार आहात तर त्यासोबत तुम्हाला तुमची जी नित्य सेवा आहे ती देखील करायची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या 11 माळी जप जो आहे तो करायचा आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं नित्य क्रमशः 3 जे अध्याय आहेत नित्य ते पठण करायचे आहेत. 11 वेळा किंवा 1 वेळा तारक मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. तर ही जी सेवा आहे नित्य ती तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पारायण जे आहे त्याला सुरुवात करायची आहे. आता बघा, पारायण करत असताना नियम काय आहे तर बघा, शक्य असल्यास वाचनाची वेळ ही एकच ठेवा. दुसरा नियम म्हणजे पारायण करताना मांसाहार कडकडीत वर्ज्य असावा. नंबर 3, वाचन करताना कुणाशी खोटं बोलू नये, कुणाचं मन दुखेल असं बोलू नये, कुणाची निंदा करू नये. अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत या पवित्र अशा ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात. आता बघा, स्वामी चरित्र सारामृत हा 700 श्लोकी खूप छोटा असा ग्रंथ आहे. त्याची वाचनाचे जे शब्द आहेत ते देखील अगदी सोपे सुलभ आहेत, प्रत्येकाला जमतील असे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एकदा तरी, जे नवीन असतील त्यांनी वाचन नक्की करा. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण जे आहे ते करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मला अजून प्रोत्साहन मिळेल आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला मदत होईल. श्री स्वामी समर्थ.